हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणावरील क्रिएटिव्ह पिटिशनवर सुनावणी पूर्ण, न्यायाधीशांमध्ये निर्णय झाल्याची शक्यता। आता कोर्टाच्या निकालाकडे लक्ष। सगळे मराठा कुणबी होत आहेत महाराष्ट्रामध्ये। आता मराठा शिल्लक राहणार नाहीत। आता मागासवर्ग नव्हे, मराठा आयोग झालेला आहे, मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। 50% आत आरक्षण मिळावं, आम्ही ओबीसी मधील हक्काचं आरक्षण मागतोय, क्रिएटिव्ह याचिकेवर जरांगेंची प्रतिक्रिया। 50% गुणवंतांच्या आरक्षणाला बाबासाहेबांच्या विचारांचं कवच, आरक्षण 50% वर जाणार नाही, गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया। धनगर आरक्षणासंदर्भात 8 तारखेला हायकोर्टामध्ये सुनावणी, डिसेंबर अखेरीस निकालाची अपेक्षा। सुनावणीला गोपीचंद पडळकर हजर राहणार। उद्यापासून हिवाळी अधिवेशन, आज चहापानाचा कार्यक्रम। अधिवेशनात मुंबईवरून राडा होण्याची शक्यता, ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांची घोटाळ्यांवरून सध्या चौकशी सुरू। शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहता चहापानावर बहिष्कार, सरकारचा राज्यातील प्रश्नांवर चर्चा टाळण्याचा प्रयत्न। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका, अधिवेशन 15 दिवसांचं घ्या अशी मागणी। राज्य मंत्रिमंडळाची आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक, हिवाळी अधिवेशनासंदर्भात चर्चा होणार। बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद। आरोग्य खात्यामध्ये पदांचा लिलाव, बदल्यांसाठी 50 लाखाची मागणी। संजय राऊतांचा तानाजी सावंतांसह दादा भुसेंवर गंभीर आरोप, मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, कारवाई न केल्यास मोठ्या गौप्यस्फोटाचा इशारा। शासन आपल्या दारी हा देखील एक भ्रष्टाचारच, 5 ते 10 कोटींचा खर्च, भाषणं आणि प्रचार सुरू। संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। उद्या पत्रकार परिषद घेणार, राऊतांच्या आरोपांना त्याच भाषेत आणि त्याच शब्दात उत्तर देणार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती। मड्याचे टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही, आधी बॉडी बॅग मध्ये किती पैसे खाल्ले ते सांगा, त्याची चौकशी करा। राऊतांच्या आरोपांवर खासदार प्रतापराव जाधवांचा पलटवार। पुरावे आहेत, आरोग्य विभागातील अनेक घोटाळे अधिवेशनामध्ये निघतील, गैरप्रकार असेल तर मुख्यमंत्र्यांना कारवाई करावीच लागेल, विजय वडेट्टीवार यांचं टीकास्त्र। मला वाटलं तुमचे 6 पॅक असतील, अजित पवारांच्या पोटाच्या ढेरीवरील टीकेनंतर आव्हाडांचं प्रत्युत्तर, दादांचा फोटो ट्विट करत टीका। चंद्रशेखर बावनकुळेंना तुळजापुरातही मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले, तर मराठा आरक्षणाचे मारेकरी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला काळे झेंडे दाखवा, बावनकुळेंची संतप्त प्रतिक्रिया। मुंबईत भीम आर्मीचं आंदोलन, दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनस नाव देण्याची मागणी। नेहरूंच्या चुकांमुळे पीओकेचा वाद निर्माण झाला, सैन्य जिंकत होतं तेव्हा नेहरू यूएनला गेले, त्यांनी चुका केल्या नसत्या तर पीओके आज भारताचा भाग असता, गृहमंत्री शहांची टीका। जम्मू काश्मीरसाठी 7 विधानसभेच्या जागा वाढवणार, काश्मीरी पंडित आणि पाकव्याप्त काश्मीरसाठी 3 जागा नामनिर्देशित करण्याची तरतूद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची लोकसभेत घोषणा। तुळजाभवानीच्या मंदिरातील सोन्याचा मुकुट आणि मंगळसूत्र गहाळ, नेत्रजोड माणिक मोती सुद्धा गहाळ, 27 अलंकारांपैकी 4 अलंकार गायब। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।